आणि आता बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। सुरुवात करतोय आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातमीने। अखेर बहुचर्चित जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर विधेयकाला महाराष्ट्राने मंजुरी दिली आहे। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात म्हणजेच विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये हे विधेयक सर्व पक्षांनी एकमताने मंजूर केलं। केंद्र सरकारने 8 ऑगस्टला जीएसटी विधेयक मंजूर केलं आणि त्यानंतर 8 राज्यांनी या विधेयकाला मंजुरी दिली होती। महाराष्ट्राने विधेयक मंजूर करण्यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावलं होतं आणि आता जीएसटी विधेयक मंजूर करणारं महाराष्ट्र हे 9वं राज्य आहे। या विधेयकाला किमान 15 राज्यांची मंजुरी हवी आहे। महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला या कायद्यामुळे निश्चित फायदा होईल। एक जे वन मार्केट, सिंगल मार्केट पूर्ण देशामध्ये तयार होत आहे आणि जी टॅक्स सिस्टीम मध्ये प्रेडिक्टेबिलिटी येते आहे, टॅक्सेसचा जो कॅस्केडिंग इफेक्ट कमी होतो आहे, या सगळ्या गोष्टींमुळे महाराष्ट्र प्रगतीकडे जाईल आणि विशेषतः राज्याला सर्व्हिस टॅक्स लावण्याचा अधिकार आल्यामुळे आणि त्याचा हिस्सा मिळणार असल्यामुळे सगळ्यात जास्त सर्व्हिसेस तयार करणारं आणि कंझ्युम करणारं राज्य असल्यामुळे देशाच्या सर्व्हिसेसमध्ये 19% वाटा आपला असल्यामुळे त्यातनंही मोठं उत्पन्न हे राज्य सरकारला मिळेल। महानगरपालिका ज्या आहेत, या महानगरपालिकांना आणि त्यातही मुंबई महानगरपालिकेला, कारण मुंबई महानगरपालिकेचा ऑक्ट्राय संपणार आहे आणि इतर महानगरपालिकांचा एलबीटी संपणार आहे, तो आपण संपवलेलाच आहे आणि त्याच्या बदल्यात आपण प्रतिपूर्ती देतो आहोत। तर याकरता एक आम्ही मेकॅनिझम तयार करणार आहोत। संविधानाची जी तरतूद आहे आर्टिकल 243(x)(b याप्रमाणे कायदेशीर तरतूद करून महानगरपालिकांना त्यांना देय असलेली रक्कम ही थेट प्राप्त व्हावी या दृष्टीने तरतूद करण्याचा मानस राज्य सरकारने आज घोषित केला आहे। जीएसटीचा कायदा ज्यावेळी येईल त्यावेळी त्या कायद्याच्या अंतर्गत किंवा स्वतंत्रपणे कायदा करून अशा प्रकारची तरतूद केली जाईल आणि महानगरपालिकांना देखील सक्षम बनवलं जाईल अशा प्रकारचं या ठिकाणी मी सांगितलेलं आहे। जीएसटीवर विधिमंडळामध्ये कशी चर्चा झाली ती आता पाहूयात। एक गोष्ट खरी आहे, या कराच्या निमित्तानं आमच्या आशिष शेलार साहेबांना निश्चितपणे समाधान वाटलं असेल। कारण त्याचं कारण असं आहे, अर्थमंत्री महोदय ज्यावेळेस आता शिवसेनेने किती आव आणला तरी ह्याला पाठिंबा त्यांना द्यावाच लागणार आहे। त्यांनी केंद्रामध्ये काय भूमिका मांडली त्याच्याबद्दल मी इथं मत प्रदर्शित करण्याचं काही कारण नाही, पण एकदा तुमच्या तिजोरीमध्ये पैसा आला, मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री भाजपचे सुधीर मुनगंटीवार साहेब, पैसा कधी द्यायचा हे तुमच्या हातात। उद्याच्याला निवडणुकीच्या निमित्तानं आशिष शेलार, रमेश कदम सांगायला सुरुवात करा मुंबईकरांना की जर उद्याच्या काळामध्ये मुंबई महानगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात दिली तर आम्ही तुमचा हा निधी वेळच्या वेळेला देण्याचं काम करू। मी पैशाच्या आकडेवारी सांगणार नाही, पण फार मोठा आर्थिक फटका आपल्या राज्याला या ठिकाणी मिळणार आहे। तर तो आर्थिक फटका बसणार नाही याची खात्री आजचे राज्यकर्ते या ठिकाणी या विधेयकाला आमच्याकडून अनुसमर्थन मागताना घेणार आहेत का? सदनामध्ये बोललेली, सदनामध्ये दिलेली आम्हाला या आर्थिक सुधारणेच्या विधेयकावर अनुसमर्थन घेताना दिलेला शब्द आपण केंद्राकडून पाळणार आहात का? राज्यामध्ये जे कर जीएसटी आल्यानंतर संपुष्टात येणार आहे त्यामध्ये वॅट आहे, केंद्रीय विक्री कर आहे, करमणूक कर आहे। करमणूक कराच्या संदर्भात आपण ते अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना आपण देणार आहोत। ऐश आराम कर आहे, लॉटरी, बेटिंग, गॅम्बलिंग कर आहे, ऊस खरेदी कर आहे, प्रवेश कर आहे, स्थानिक स्वराज्य संस्था जकात आहे, वस्तू व सेवाशी संबंधित राज्याचे उपकर व अधिभार आहे, केंद्रामध्ये एक्साइज ड्युटी आहे। अध्यक्ष महाराज, औषध याच्यावरचं उत्पादन शुल्क आहे, सर्व्हिस टॅक्स महत्वाचा, अतिरिक्त सीमा शुल्क सीव्हीडी आपल्याकडे रद्द होणार आहे, विशेष अतिरिक्त सीमा शुल्क रद्द होणार आहे, अधिभार ज्या पद्धतीचे सारे रद्द होणार आहे, उपकर, सेवा करावर जो स्वच्छ भारत व कृषी कल्याण उपकर आहे तो रद्द होणार आहे। असे साधारणतः एकूण 17 प्रकारचे कर हे अध्यक्ष महाराज
या माध्यमातून या जीएसटी मध्ये सामावले जाणार आहे आणि एक सुटसुटीत कर प्रणाली हे अध्यक्ष महाराज येणार आहे.